टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पुण्यातील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासन मात्र खडबडून जागं झालेलं पाहायला मिळत आहे। सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असलेल्या साखवांचं ऑडिट केलं जात आहे। पालकमंत्री नितेश राणे यांनी केलेल्या सूचनेनुसार मात्र काल एक पत्रकार परिषदेमध्ये घेण्यात आले आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये सगळ्यांना म्हणजे प्रशासनाला आदेश पालकमंत्री यांनी दिले आहेत। मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 813 साखव असून त्यापैकी 169 साखव हे सुस्थितीत आहेत, पण मात्र 406 साखव जे आहे ते नादुरुस्त असल्याची माहिती समोर येत आहे। मात्र त्यासाठी लागणारा जो निधी आहे जवळपास 33 कोटी 14 लाख रुपयाचा निधीची तरतूद प्रशासन करणार आहे। त्यासाठी उपाययोजना देखील प्रशासन पातळीवरती सुरू आहे। पण मात्र मी सध्या कणकवली तालुक्यातील जे नागवे गाव आहे, नागवे गावातील जे एक साखव आहे, ज्या साखवावरून छोटी मुलं किंवा गावातील नागरिक प्रवास करत असतात। पण मी तुम्हाला दाखवतो या साखवाची परिस्थिती काय आहे। जवळपास या साखवाला 35 ते 40 वर्ष झाली असे ग्रामस्थांचं म्हणणं आहे, पण अजूनपर्यंत साखवाला त्या कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आली नाही। पण साखवाची परिस्थिती पाहिला तर साखव पूर्णपणे नादुरुस्त म्हणजे गंज तुटलेली आहे। अक्षरशः साखव हे कधी पण कोसळू शकतो आणि खाली जो पूर्णपणे वाळ आहे काय त्यामुळे इथून जे म्हणजे मुलं जात असतात, ग्रामस्थ जात असतात, कधीही दुर्घटना घडू शकते। त्यासाठी प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे। काल या ठिकाणी स्वतः प्रांत अधिकाऱ्यांनी सुद्धा देखील भेट दिली होती। आपल्यासोबत बोलण्यासाठी या संदर्भात स्वतः ग्रामस्थ आहेत। किती वर्षापासूनचा हा साखव आहे आणि किती वर्ष झाली आणि काय परिस्थिती साखवायची आता आहे? जवळजवळ 35 वर्षापूर्वी हा साखव जिल्हा परिषदेने बांधलेला आहे। त्यानंतर त्या साखवावर तशी विशेष दुरुस्ती झाली नाही, परंतु ज्यावेळी हा काही तुटले गर्डर त्यावेळी नागे उत्कर्ष मंडळाने काही सदस्यांनी 10,000 वर्गणी दिली आणि त्याच्यातून किरकोळ दुरुस्ती करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर हा 3 वर्ष साखवावरून मुलं जात आहेत। किती हा जो खालचा वाळ आहे याला किती म्हणजे पूर येतो वगैरे काय मोठा पाणी प्रमाण असं काय घटना घडू शकते इथं वाटतं मला? या ओढ्याला फार मोठा पाऊस पडायला लागला की पाणी जोरात येतं, जवळजवळ साखवालाही लागतं एवढं पाणी या ठिकाणी येतं आणि पुण्यासारखी दुर्घटना घडू नये यासाठी शासनानं लगेच याकडे लक्ष वेधणं आवश्यक आहे। कोण कोण इथून प्रवास करतात? साधारणतः शाळेची मुलं देखील यातून जातात, ग्रामस्थ पण जातात, कशी भीती आहे त्यांना? काय म्हणजे काय भीती होऊ शकते, काय निर्माण होऊ शकते भीती असं वाटतं? शाळेतील फार लहान मुलं आहेत, पहिली ते 7वी पर्यंत ही शाळा आहे, त्यामुळे लहान मुलं कदाचित त्या साखवावरून जाताना घाईघाईने जात असतात, त्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याशिवाय ग्रामस्थांची सुद्धा ये जा करण्याची हाच मार्ग आहे। नक्कीच हा बघितला तर लक्षात येईल की हा पूर्णपणे जो साखव आहे तो नादुरुस्त झालेला आहे। पूर्णपणे हा साखव कधीही कोसळू शकतो अशा स्थितीमध्ये आहे। त्यामुळे इथे शासनाने किंवा जिल्हाधिकारी कलेक्टर यांनी गांभीर्याने लक्ष देऊन साखव हा कशा प्रकारे दुरुस्त करता येईल लवकरात लवकर याकडे उपाययोजना कराव्यात। अनंत पाताडे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।